वाडा हा इकडचा परिसर एकदम शांत सुंदर असा। पण ही चालू करूया, इथे बटन आहे, आता तुम्ही बघू शकता। वाह, असं वाटतं कुठे बाहेर आलोय ना। भाई कुछ ज्यादा नहीं हो गया। तलावामध्ये आता जाळे टाकणार आणि ते आपण नंतर पिक करणार समजा, कारण 2-2.5 तास लागतील मच्छी आपल्याला कव्हर करायला। तर आता मी आपली बोट आहे तिला पण तयार करतोय। हवा भरलाय मस्त होडीमध्ये। हा, मी तुम्हाला बोललो आत्ते भाऊ जयेश, काय मग आता आजचा काय प्लॅन? हा, काय काय तरी यान काय काय याचा कटला हा सिल्वर। मग तू रोज आज हप्त्यांशी काय असं एकदाच? हप्त्यातून 3दा। वा, 4:15 वाजलेत आणि आम्हाला इथे एक 6-7 वाजतील। तर आता जाळं टाकणार आणि त्याच्यानंतर मग ते 1-1.5 तासानंतर आम्ही चेक करणार त्याच्यामध्ये काय मासोळी लागले ते। आणि करा हा व्हिडिओ एन्जॉय। फिशिंगचा माझा पण पहिलाच अनुभव आहे। बघा आता नावाला पाण्यात सोडतात छानपैकी आता। आणि आता आपण ही उतरूया आपल्या होडीमध्ये। अरे ना, मस्त वाटतंय ना। हा मित्रांनो बघू शकता, तर मंडळी आता मी आलोय पूर्ण तलावाच्या सेंटरमध्ये। दुसरा जाळा टाकलाय, पण बघूया आता याच्यात काय आहे ते। दुसरा चान्स हुकला। 5 वाजले, 1 तास झाला। मित्रांनो आता 3-4 वेळा पाक टाकून झालाय, मच्छी अजून नाही भेटली। कारण त्याचं कारण आहे, आता तलाव आहे ना अजून क्लीन नाही केलं, कारण जेवढ्या काही गणेश मूर्ती आणि देवीच्या मूर्त्या वगैरे ज्या होत्या त्या अजून तलावामधून काढल्या नाही। आणि जेवढी काही मासोळी जी असते ना ती मूर्तीच्या आतमध्ये लपवून बसलेली असते, ती अशी बाहेर निघत नाही। मग जाळा टाकला की मग ते मूर्तीच्या आतमध्ये जाऊन बसतात, मग जाळ्याला काय लागत नाही। सोपं आहे मच्छी पकडणं। चला बघूया आता, जिथे जाळा टाकलं ना तिकडे जावं लागेल आता आपण। तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटतो तुम्हाला? आवडलाच तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मासोळी भेटले आणि तो एक काहीतरी 300 ग्रॅम। ब्लॉग बनवायचा होता म्हणून आपण आलेलो इथे आणि त्यानिमित्तच मासे पकडतो। आता हे मासे जेवढे आपण पकडलेत ना तर आता परत तलावात सोडून देणार आहोत। हे जी मासोळी आहे ते आता पुन्हा एकदा सोडतोय। तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची।